आणि यानंतर आलेली महत्त्वाची अपडेट याच आंदोलनासंदर्भातली वाढवण बंदरासाठी सुरू असलेला हा रास्ता रोको नुकताच मागे घेण्यात आलाय। तब्बल 2.5 तास रास्ता रोको केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरून बाजूला व्हायला सुरुवात केली आहे आणि वाहनांच्या दोनही बाजूंना लागलेल्या रांगा आता काही वेळात सुरू होतील अशी माहिती पोलिसांकडून समोर येते। ही थेट दृश्य आपण पाहतोय। वाढवण बंदर नको, वाढवण बंदराचा प्रकल्प रद्द करावा यासाठी पालघर आणि परिसरातल्या आंदोलकांनी आज दुपारपासून रास्ता रोको सुरू केला होता। जवळपास 2.5 तास रास्ता राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता। त्यामुळे दोनही बाजूंना राष्ट्रीय महामार्गाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। बराच वेळ हे आंदोलक रस्त्यावर बसून होते। अगदी दुपारचं जेवणही या आंदोलकांनी रस्त्यावरच बसून केलं आणि त्यानंतर मात्र अगदी काही क्षणांपूर्वी हा रास्ता रोको मागे घेण्यात आलाय। सगळे आंदोलनकर्ते रस्त्यावरून बाजूला हटले आहेत। पोलिसांनी सुद्धा रस्ता मोकळा करून दिलेला आहे। त्यामुळे दोनही बाजूंनी वाहतुकीची कोंडी कमी व्हायला आता मदत होणार आहे। तब्बल 2.5 तास रास्ता रोको केल्यामुळे वाहनांच्या दोनही बाजूंना म्हणजे गुजरातच्या बाजूने सुद्धा आणि मुंबईच्या बाजूने सुद्धा प्रचंड मोठ्या रांगा लागल्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।